सोलापूर जिल्ह्यातील कामठी जिल्हा परिषद गटात सध्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नरसिंह पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानं विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून अश्विनी नरसिंह पाटील यांनी गाव तिथे भेट हे धोरण अवलंबलंय. कामठी गटातील प्रत्येक गावोगावी जाऊन त्या मतदारांशी थेट संवाद साधतायत. या प्रचारात त्यांना ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे यांची भक्कम साथ मिळते. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय. अश्विनी पाटील महिला आणि तरुणांशी संवाद साधत विकासाचे व्हिजन मांडत आहेत. मनोहर भाऊ डोंगरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा ताफा प्रचारात सक्रिय आहे. वाड्या वस्त्यांवर जाऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यावर भर देत आहेत. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी अश्विनी पाटील यांचे जंगी स्वागत केले जात असून महिला वर्गातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. समस्या सोडवणं आणि गटाचा सर्वांगीण विकास करणं हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचं प्रतिपादन मनोहर भाऊ डोंगरे यांनी सभांमधून केलंय. या एकजुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाल्याची चर्चा आता संपूर्ण कामठी गटात रंगू लागली आहे. मिळणारा जनप्रतिसाद आणि नेत्यांची भक्कम साथ यामुळे अश्विनी नरसिंह पाटील या निवडणुकीत बाजी मारणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.